ते नव श्रावण झाला, गणपती झाला, खिरी मोदक पातोळ्या खाऊन गुळमाड खाऊन जीभ गोड झाल्या नव. मग पुढे काय आता मम्मी पुढे काय काय म्हणजे अगं काय झणझणी चटपटीत काय तिखट डोंबा करणारच का नाही? अरे करणार आहे की. काय सांग लवकर गाड्या टाकल्या तिथं. अरे आज मी आमच्या पाण्यातलं मटण सुकं करणार आहे. हा बघ नुसतं ऐकूनच तोंडाला पाणी सुटल्यावर. हे मी आता मटणाला मीठ चोळून एक अर्धा पाऊण तास ठेवणार आहे. म्हणजे आपण अंगच्या पाण्यातलं मटण करणार आहे. पूर्ण पाणी सुटलं पाहिजे. जेवढं जास्त वेळ ठेवाल तेवढं चांगलं आहे. आता आपण एक अर्धा पाऊण तास ठेवूया. आता रेसिपी ऐकायचं तर जेवूनच जावा आणि लाईक आणि हाईप तेवढं करा आणि सबस्क्राईब पण करा. मम्मी काय काय लागते का सांग. काय लई मसाला लागत नाही सोड. आलं लसूण कोथिंबीर खोबरं जरा ते घालायचं. लई काय लागत नाही. अगं पण मटण लागतंय की तिथंच निम्मा किस्सा होतोय. अरे मग खायला पाहिजे म्हणजे आणायला नको आहे ते आहे सोड. मग खाशील की. हा मसाला कांदा खोबरं तेन भाजलं की एक मटणाला वेगळी चव येते. त्यामुळे मसाले तेन भाजून घ्यायचं. कांदा सुद्धा लालसर होईपर्यंत भाजायचं. आता मी हे मटण अर्धा पाऊण तास मुरत ठेवलेलं मिठाच्या पाण्यात. आता आपण फोडणी देऊया. मम्मी हा अगं अंगच्या पाण्यातलं म्हणलं पाणी घातलंच ना. अरे पाणी ते वरती ताटावर पाणी ठेवले की त्याच्या वाफेनं खाली मटण शिजते आणि पाणी तयार होते. त्यामुळे ते पाणी वर ठेवले. मी काय हे पाणी घालणार नाही. लागलं तर थोडं घालेन.
मटणाला पाट्यावर मसाला वाटायचा आणि चव बघायची. जरा ताप होतोय तर एक नंबर चव. मम्मी काय झालं का नाही? अरे झाले की, तर शिजले का बघ. हा बघतो. यासोबतच तुम्हाला आणि कोणत्या कोणत्या रेसिपी आपल्या पेजवर बघायला आवडतील ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हे आता मी मांदं मटणाबरोबर शिजवलं नाही, ह्या फोडणीत टाकलं कांद्याबरोबर. असं केल्यानं मटणाला एक वेगळी चव येते आणि मांदं असं चांगलं फुलतंय सुद्धा बघा मटणावर. हे बघा असं फुलतंय बघा मांदं. पाहू शकता आपलं हे आमच्या पाण्यातील मटण सुक्कं तयार झालेलं आहे. पूर्ण मटणाचा अर्क यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे एकदम चविष्ट होते. तुम्ही अशी कधी केली का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडून परत तुम्हाला आणि काय काय रेसिपी पाहिजेत त्या नक्की मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. एक नंबर. आता कुठं चव परत आले.